बिग बॉस मराठीचा बहुप्रतिष्ठित 5वा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. नव्या सीझनमध्ये कोण कोण सहभाग घेणार याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या आहेत. काहीच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात सहभागी होतील असं बोललं जात होतं. या संदर्भातील अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. या सगळ्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेतल्यावर वर्षा उसगावकर बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. याबाबत सांगताना अभिनेत्री मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की मी बिग बॉसच्या घरात सहभागी होत नाहीये. ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली याबद्दल मला माहीत नाही. खरं तर ही अफवा आहे. येत्या काळात मी केलेल्या 2 OTT वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच मी आता चित्रपटाकडे वळली आहे. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोडल्याबद्दल वर्षा उसगावकर म्हणाल्या, या मालिकेत मी जी भूमिका साकारत होती त्याला पुढे जास्त काही वाव नव्हता. मी आणि माझे निर्माते आम्हा दोघांनाही ही जाणून होतं. त्यामुळे आम्ही समंजस्याने हा निर्णय घेतला. नायक, नायिका, खलनायिका यांच्या जोरावर ही मालिका पुढे जाईल. त्यामुळे मी या मालिकेमधून निरोप घेतला. परंतु भविष्यात अशा प्रकारच्या मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल. याशिवाय माझे सुखाचे माहेर सुटले असं कॅप्शन देत अभिनेत्रीने या मालिकेचा निरोप घेत असल्याचं सर्व चाहत्यांना सांगितलं होतं. या दरम्यान वर्षा उसगावकर यांना 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी आजवर मराठी, हिंदी या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मालिकेचा निरोप घेतल्यावर आता पुन्हा एकदा वर्षा उसगावकर चित्रपटाकडे वळणार आहेत. तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.